सचिन भुजबळ ठरते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ते खेळतात ना. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेटचा मोठा धक्का टीम तेलुगू स्ट्रायकर या संघाला मिळत असताना बॅट्समन इज गॉन. पहिला धक्का मिळतोय. बॅटर जर आपण पाहिले तर रघु महत्वाचा खेळाडू टीम तेलुगू स्ट्रायकर ऐरोली या संघाचा. परंतु प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर टीम ओमकार 11 या संघाची बांधणी. आधीचे मॅन पण नाही काढले कोणते आधीचे मॅन
मॅचकडे. हो, यावेळेस उंची भरपूर आहे. झेल खाली अमीर आणि झेलची होते संधी आणि विकेट्स होते पतन. टीम तेलुगू स्ट्रायकर ऐरोली या संघाला मिळते अजून एक धक्का. बॅट्समन इज गॉन. जवळजवळ आपण पाहिले तर तेलुगू स्ट्रायकर ऐरोली या संघाचे 2 गडी बाद झालेत आणि 2 गडी बाद टीमची धावसंख्या देखील जागेवरती स्थिरावते. म्हणजे खातं उघडलेले नाहीये. या षटकामध्ये जवळजवळ 2 धक्के आणि 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतात. खातं खोलावं लागेल. अजून खातं उघडलं नाहीये टीम तेलुगू स्ट्रायकर ऐरोली या संघाने. माफ करा, 1 रन झालाय. थँक्यू. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अंतिमचा बॉल अगदीच लँड होईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा तब्बल 4 आणि या चौकाराने टीमचं टोटल 5 या आकड्यावरती. ही खरी तर सुरुवात होईल. इथून पुढे तर मात्र विजयाची आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक चांगला टोटल उभा करण्याची आशा आणि आकांक्षा मात्र वाढेल. एक चांगलं स्वप्न घेऊन टीम तेलुगू स्ट्रायकर ऐरोली हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये नाविन्यपूर्ण एंटर झालाय. आज आपण पाहिले तर आज महाराष्ट्रातील अनेक भाषामध्ये अगदीच क्रिकेट हे आपल्याला अनुभवायला आणि ऐकायला देखील मिळतं. परंतु आज आपण पाहिले तर तेलुगू स्ट्रायकर ऐरोली हा संघ चांगला खेळ आपल्या जोरावरती खेळत असताना पाहायला मिळणार. एकंदरीत आपण पाहिले तर दोन्ही खेळाडू, दोन्ही बॅटर्स, दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू देखील त्यांचा परफॉर्मन्स देतीलच. पहिले 2 गडी बाद झाले आणि आता जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 5 या आकड्यावरती. मधु आणि मुनावर अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैन्यात आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर आनंद एक्सपिरियन्स खेळाडू 40+ देखील तितकं चांगलं खेळलं जातं. परंतु आता जर आपण पाहिले तर ओमकार 11 या नावाने हाच तो संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस दूरवरती खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा देखील येतोय. येस, इट इज वाईट. अवांत रूपात भर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. चांगला टोटल उभा करावा लागला कारण की प्रतिस्पर्धीय संघाची बांधणी जर आपण पाहिली ना तर प्रत्येक खेळाडू प्रतिस्पर्धीय संघाचा जर आपण पाहिलं तर आपले 100% एफर्ट देईलच. आणि आज ओमकार 11 अगदीच आनंदभाई यांचा हाच तो संघ आणि हाच तो संघ दररोज प्रॅक्टिस देखील याच क्रीडांगणावरती करतोय. पंचांचा इशारा काय येईल अर्थातच एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संतोष सर, दुसऱ्या बाजूला साहिर सर हे 2 ऑफिशियल पंच. या मॅच मधील प्रत्येक डिसिजनशी अगदीच ठाम राहिलेत आणि प्रत्येक निर्णयाशी अगदीच महत्वपूर्ण राहिलेत. नगरसेवक चषक 2025 हे आयोजन दुपारचं सत्र करण मित्र मंडळाचं क्रीडांगण. यावेळेस पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 या धावसंख्येसाठी गोषंख्येच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल. त्यापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा, 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 रन खूप महत्वाचा आहे.
खरं तर आपण पाहिलं तर हे संपूर्ण खेळाडू बॅटिंग करत असताना पाहायला मिळतीलच. यावेळेस पुढे सरसाव स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अमीर अगदीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक करेल, फील्ड करेल, तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट आणि बघता बघता दुसरीचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ, अगदीच नजरेला नजर ज्या प्रकारे मिळायला हवी त्या प्रकारची नजर मिळवली आणि दुसरी धाव कंप्लीट देखील तितक्याच वेगाने केली जाते. आणि या 2 धावसंख्येने टीमचं टोटल 10 या आकड्यावरती 10 धावा. महत्वाचं षटक आहे, या षटकामध्ये धावा भरपूर काढण्याचा प्रयत्न राहीलच. अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, झेल खाली दिनेश धावतायत, पळतायत, रिले झेल घेण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट बॅटर्सच्या माध्यमातून, दुसरी धाव ती देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगलं रन बिटवीन द विकेट, 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल, अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. माफ करा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल, अंतिमच्या 2 बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल, कुठला बॅटर मोठा फटका खेचेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू, एक सन्मानजनक टोटल हा पुढे सरकेलच, परंतु त्यासाठी प्रयत्न मधू आणि मुनावरला करावा लागेल. आनंद, अकूट टप्प्याचा बॉल अगदीच परफेक्ट डोक्याला हा चेंडू जाऊन आदळते, येतोय त्यावरती एक सिंगल. थोडंसं स्वतःला सावरावं लागेलच, कारण की वेगवान चेंडू आणि खेळपट्टी देखील तितकीच पोषक राहिले गोलंदाजीसाठी देखील आणि फलंदाजासाठी देखील. कारण की जर आपण पाहिलं तर बॅटर्स मोठमोठे फटके देखील खेचतात आणि गोलंदाज अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बॅट्समनला बीट करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितली होती, परंतु आता जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. ते म्हणजे पहिल्या 2 षटका अखेरीस जवळजवळ 13 या आकड्यावरती 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 धावा आतापर्यंत टीमच्या टोटलवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती योगेश, हो यावेळेस ओ माय गॉड व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दाखवत असताना ओव्हरपिच बॉलला लवकर पिक केलं आणि बॉलला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मधूच्या बॅटमध्ये येतोय हा पॉवरफुल हिट, 6 या धावसंख्येसाठी षटकार. टीमची धावसंख्या देखील जाऊन पुढे सरकेल जवळजवळ 19 या आकड्यावरती, 19 धावा. अप्रतिम फटकेबाजी, खरं तर या फटक्याची गरज आहे टीम तेलुगू स्ट्रायकर या संघाला. तीच फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू असेल. अकूट टप्प्याचा बॉलर टप्पा पडल्यानंतर खाली राहणारे चेंडू अगदी त्याला ड्राईव्ह केलं डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धरणारे एक धावसंख्येसाठी कॉल राहिला. बघता बघता दुसरी धाव कंप्लीट होत असताना 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. जितक्या वेगाने पहिली धाव मधूने घेतली होती ना, तितक्याच वेगाने दुसरी धाव ही मधूने कंप्लीट केल्या.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ खरं तर खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुमचं कोऑर्डिनेशन भरपूर महत्त्वाचं आहे आणि तेच आय कॉन्टॅक्ट आणि कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळते या दोन बॅटर्सच्या माध्यमातून. आणि टीमचं टोटल हे पुढेच सरकतंय, जवळजवळ जाऊन पोहोचते ते म्हणजे 21. 21 धावा. योगेश राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस एज लागले, झेलची संधी आणि आता काय घडेल. विकेट्स होते पतन. ज्या विकेटची खरं तर गरज आहे, ज्या विकेटसाठी खरं तर जाळं विणलं होते, त्या जाळ्यात मोठा मासा फसलाय. अर्थातच मधू बॅक टू द डगआउट. मैदान सोडावं लागतंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पहिल्या 3 चेंडू अखेरीस 21. 21 या आकड्यावरती. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रातील दर्जेदार असा सामना. एका बाजूला टीम ओमकार 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल ती म्हणजे टीम तेलुगू स्ट्रायकर. आणि क्रिकेट म्हटल्यावरती कुठल्याच जात धर्म पक्ष पंथ कुठल्याच गोष्टीचा विचार केला जात नाही. संपूर्ण श्रेय हे मात्र क्रिकेटला दिलं जातं आणि प्रत्येक भाषेमध्ये आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेट अगदीच उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आहे. परंतु आज तेलुगू स्ट्रायकर प्रभावित करेल. यावेळेस ड्राईव्ह केलं डीपमध्ये, त्या ठिकाणी आनंद स्वतः टीमचे कॅप्टन दैनात आहे. एक धाव तर कंप्लीट होते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22. 22 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अंतिमचे 2 चेंडू. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती. 22 धावा आणि योगेश त्याच्या गोलंदाजीवरती प्रहार केला. मधू लवकर परतलाय, परंतु मधूचा तोच तो प्रयत्न अगदीच यशस्वी होण्याची जाणीव डेफिनेटली करून देईलच. यावेळेस बिहाइंड विकेट किपर मिळते ती म्हणजे एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23. अंतिमचा 1 चेंडू अजून शिल्लक आणि अंतिमच्या बॉलवरती देखील काय घडेल ते पाहावं लागणार आहे. अंतिमचा बॉल, शेवटचा चेंडू स्ट्रायकर एंडला. बॅट्समन गणेश यावेळेस राखले फुल टॉस. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती यशस्वी चौकार येत असताना पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून आणि या चौकाराने टीमचं टोटल पुढे सरकलंय, जाऊन पोहोचले म्हणजे 27. 27 या आकड्यावरती. पकडून काहीतरी चालवते. गोलंदाजी मार्क वरती उमेश.
उमेश आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकर एंडचा बॅट्समन जर आपण पाहिलं तर गणेश, ज्याने नुकताच अंतिमच्या बॉलवरती एक चौकार देखील लगावला आणि तोच गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉलला लवकर पिक केले. ऑन साइडला मिळतील धावा तब्बल 6. गणेशच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. 6 धावा, अप्रतिम फटका. खर तर या फटक्याची आतिषबाजी करणं हे खूप गरजेचं आहे. अजूनही शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि हा देखील बॉल येतोय डॉट. अप्रतिम लाईन. टप्पा पडल्यानंतर थांबून आला चेंडू, खाली राहिला सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 34. अंतिमचा चेंडू, अंतिमचा बॉल. अंतिमच्या बॉलवरती घणाघाती प्रहार हा मात्र करूच शकतो, कारण की मुनावर मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे. अंतिमचा चेंडू फेस करेल. राखले फुल टॉस, उंची भरपूर आहे आणि झेल खाली दिनेश कुठलीच चुकी करणार नाहीये. विकेट्स होते पतन, गडी बाद होईल. टीम तेलुगू स्ट्रायकर या संघाचा अंतिमच्या बॉलवरती जवळजवळ 3रा गडी बाद होते आणि टार्गेट ठेवले टीम ओमकार इलेव्हन या संघासमोर. पहिल्या 4 षटका अखेरीस 35 धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवले टीम ओमकार इलेव्हन या संघासमोर. तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती थोडंसं लक्ष देऊया. आमच्या मुख्य व्यासपीठावरती काही पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रामुख्याने आमचे साईशा इलेव्हन या संघाचे प्रामुख्याने संघ मालक आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डॉक्टर्स आमचे सन्माननीय सुधीरजी बांगर सर, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करेन सन्माननीय मनोहर कृष्ण मडवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. डॉक्टर सुधीर बांगर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. डॉक्टर सुधीर बांगर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाते. आमचे सन्माननीय पाहुणे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक अर्थातच सन्माननीय मनोहर कृष्ण मडवी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्यानंतर आपण आमचे अर्थातच आपण पाहिले तर
आमच्या मुख्य व्यासपीठावरती तसेच डॉक्टर महेंद्र गोळे सर ते देखील उपस्थित राहिले, त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी आमचे सुरेश भाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती डॉक्टर महेंद्रजी गोळे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हसमुख असा चेहरा आणि संपूर्ण खेळाडू संपूर्ण मित्रपरिवार आज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि हा सन्मान नक्कीच आपण करत आहोत नगरसेवक चषक 2025 ह्या दैदित्यमान सोहळ्यामध्ये. आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर अर्थातच टीम वंडर बॉईज चे प्रामुख्याने नेक्स्ट टीमचे कॅप्टन जे आहेत ते आमचे मनीषजी म्हात्रे, त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. वंडर बॉईज NX चे कॅप्टन जर आपण पाहिले तर मनीषजी म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यावेळेस मोठा फटका आमिरच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग आहे, मनगटाचा चांगला वापर, कुठलंच प्रोटेक्शन नाही आणि बॉल जाईल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 3 चेंडू अखेरीस 10 या आकड्यावरती 10 धावा. अर्थातच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्याचप्रमाणे गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे दर्शनदादा कोळी ते देखील स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांचं हे काम आणि त्याचप्रमाणे त्यांचं हे कार्य आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पोलीस जिल्ह्यामध्ये देखील ते कार्यरत होते, परंतु आता नुकतीच निवृत्ती देखील झाली. आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये त्यांचा देखील क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता गुणलेखकाच्या भूमिकात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुढे सरसावत, टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे, क्षेत्ररक्षक पाहतायत बघतात आणि आता कॅच ही कॅरी केली जाते. विकेट्स होते पतन, ज्या विकेटसाठी मात्र नक्कीच टीम तेलुगू स्ट्रायकर्स हा संघ झगडत होता, ती विकेट या ठिकाणी मिळाल्या. आमिरला या ठिकाणी मैदान सोडावं लागतं आणि टीमचं टोटल जाऊन पोचले ते म्हणजे 4 चेंडू अखेरीस फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती 10 धावा. टार्गेटचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 35. आतापर्यंत 10 धावा टीमच्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 25 धावसंख्येची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समॅन एंटर झाले दिनेश. चार चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या देखील 10 या आकड्यावरती.
चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपली बॅटिंग करावी लागेलच. यावेळेस बॅटचा फेस ओपन केला, गॅप शोधल्या, परंतु क्षेत्ररक्षक धन्यता चांगलं बॅकअप देखील तितकंच राहिलं. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आज संपूर्ण तेलुगू स्ट्रायकर टीम जर आपण पाहिली तर पहिले 5 दिवस कामाच्या वेळेत सराव देखील करण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो आणि तोच सराव मात्र आज नक्कीच पदार्पणाला लावतील. यावेळेस हलक्या हाताने पुश केले, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकही धाव मिळणार नाही. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती. 11 धावा दुहेरी अंकामधलं हे क्रिकेट. आतापर्यंत 11 धावा टीमच्या टोटलवरती पाहायला मिळतात. परंतु जसजसा चेंडू पडेल तसं समीकरण देखील बदलेल. म्हणजे अजूनही करायच्या त्या म्हणजे 24 अजूनही 24 धावसंख्याची आवश्यकता असेल टीम ओमकार 11 या संघाला. परंतु या 24 धावा कशा पद्धतीने काढल्या जातील त्यासाठीचा प्रयत्न या बॅटरला करावा लागेल. परंतु बॅटर कशा पद्धतीने आपला खेळ साकारेल ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे. जर हा सामना जिंकता तर थेट रॉयल शेखर ऐरोली या संघासोबत खेळण्याची संधी मिळेल. परंतु संधीचं सोनं कोण करेल, मॅच ही कोण जिंकेल, हा सामना कोण जिंकेल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पंचांकडे अपील भरपूर उत्साहाने मागितले आहे. स्ट्रॉंग अपील, परंतु अपीलला फेटाळले. खरं तर हा आत्मविश्वास आहे, खरं तर हा दबाव आहे पंचांवरती. परंतु डाऊटफुल डिसिजन आणि पंच देखील त्यांची नजर, त्यांची अगदीच आपण पाहिलं तर ओळख त्यांनी निर्माण केले. प्रत्येक निर्णय मात्र सक्षम राहिलेत. यावेळेस पुढे सरसावत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात मिळेल, ती म्हणजे एक सिंगल. आणि सिंगलने मात्र टीमच्या टोटलमध्ये यावेळेस आपण पाहिले तर फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, अजून एक विकेट होते पतन. गडी बाद होईल टीम ओमकार 11 या संघाचा. दुसरा दिनेश बॅक टू द डग आउट. मैदान सोडावं लागतंय. म्हणजे महत्वाचे जो बॅट्समन आहे ते बॅट्समन खरं तर बाद झाल्यानंतर खूप दबाव निर्माण होऊ शकतो, परंतु या दबावामधून तुम्हाला बाहेर निघावं लागेल. कारण की मॅच जिंकायची तर नक्कीच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्थितीमध्ये बॅटिंगही करणं खूप गरजेचं आहे. मॅच अजूनही ऑन आहे, ती म्हणजे दोन्ही टीमला. एका बाजूला टीम जर आपण पाहिली तर तेलुगू स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीम ओमकार 11. चार चेंडू आणि करायचे आहेत आज. 4 चेंडू आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बॉल 12 धावा झालेत. 3 चेंडू आणि 12 धावा. 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असेल अजूनही जिंकण्यासाठी. माईकचं बघ रे. कॉड हे होतं तो तिकडे करणार जरा, तोंड तिकडे करणार. थोडस कर. ठीक आहे, बघू. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिला. अर्धा तास वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचेल ती म्हणजे 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा.
पुन्हा एकदा आपण वळू या मॅचकडे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे पहिल्या 2 षटका अखेरीस जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 14 या आकड्यावरती म्हणजे अजूनही करायचं ते म्हणजे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे 21 12 चेंडू आणि 21 धावा 12 चेंडू 21 धावा 12 चेंडू आणि 21 धावा समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये बदललं जाईल परंतु समीकरणाचा पाठलाग करत असताना टीम ओमकार 11 हा संघ अगदीच न डगमगता मैदानाच्या आतमध्ये खंबीरपणाने उभा राहू शकतो परंतु हे दोन बॅटर्स एका बाजूला योगेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला चंद्रू आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय वंशी यावेळेस गॅप शोधल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे एकच धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही टीमची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15 या आकड्यावरती 15 ऑन स्कोरबोर्ड 15 धावा एक एक धाव जोडणं खूप महत्वाचं आहे ओमकार 11 या संघाला परंतु ती एक एक धाव मात्र कुठून ना कुठून तरी येत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक धाव महत्वाची आहे यावेळेस पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आला तसा सोडून दिला चकित केलं प्रभावित केलं आणि इम्प्रेस केलंय ते म्हणजे टीम कॅप्टनला आणि आपल्या संपूर्ण क्रिकेट प्रेक्षकांना देखील कौतुक करावं लागेल वंश कारण की जर आपण पाहिलं तर अचूक लाईन लेन दिशा देखील चांगली ठेवली आहे म्हणजे जो टप्पा पाहिजे ना त्या टप्प्यावरती मात्र गोलंदाजी ज्यावेळेस करण्याची एक संधी मिळते तीच संधी पाहायला मिळते पुन्हा एकदा तीच लाईन परंतु थोडीशी मात्र बॅट ही उशिरा आली तर लवकर आली असती तर डेफिनेटली गॅप शोधला असता गॅपमधून बॉल देखील सीमा लगत जात असताना आपल्याला पाहायला मिळाला असता टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 16 शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत अजूनही या षटकातील म्हणजे समीकरण जवळजवळ आपण पाहिलं तर आतापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही जर आपण पाहिलं तर 19 धावसंख्येची आवश्यकता असेल यावेळेस युमेस आणि विल डेफिनेटली हिट म्हणजे यष्टात पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यात बॅट्समन हा परतत असताना आपल्याला पाहायला मिळते चंद्रू सगळ्यात घातक बॅट्समन सगळ्यात विस्फोटक खेळाडू त्याला मैदान हे सोडावं लागतंय आणि न्यू बॅट्समन एंटर झाले तो म्हणजे सन्मान मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मधल्या फळीचे हेच खेळाडू असतात जे मध्यमध आल्याच्या नंतर स्लॉगिंग ओव्हरमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात परंतु आता जर आपण पाहिलं तर सन्मान आलाय ज्यावेळेस गुणलेखक म्हणून आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये होते त्यावेळेस गुणलेखकाची भूमिका साकार करत होते परंतु आता जर आपण पाहिलं तर बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना मात्र किती धावा लावल्या जातील त्यांच्या माध्यमातून ते पाहावं लागणार आहे यावेळेस चेंडूला मात्र नक्कीच ब्रश होत नाही आहे बॅट एक धाव तर मिळते टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे जर हा षटकार लगावला सन्मान दादाने तर जवळजवळ सुहास आणि जॉन्टेकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे म्हणजे हा षटकार खरं तर लगावणं खूप गरजेचं आहे जर हा षटकार लागला तर जॉन्टी आणि सुहास दादा यांच्याकडून 1000 रुपये ओ माय गॉड टायमिंग चांगलं आहे डिस्टन्स हे मात्र कव्हर करता येत नाहीये आणि कॅचची संधी विकेट्स होते पतन आल्या पावली अगदी परतत असताना सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय अगदी जड पावलाने आणि संत गतीने मैदान सोडावं लागतंय विकेट भरपूर गेल्या टीम ओमकार 11 या संघाच्या स्पष्ट निराशा आहे आणि डगआउटमध्ये आता एकच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल की पुढच्या 7 चेंडूंवरती मात्र धावांचा डोंगर गाठू शकतो की काय परंतु प्रश्नचिन्ह उत्तर द्यावे लागतील अजूनही करायच्या त्या म्हणजे 6 चेंडूंनी 18 धावा आणि 6 चेंडू कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे
न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला आनंद. यावेळेस टर्न झाले, डीप झाले, अगदात पळलं तर बॉल निघून चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेशच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. 4 धावा. अजूनही मॅच ही मात्र संपलेली नाहीये, कारण की टीम ओमकार 11 हा संघ अजूनही जिंकलेला नाहीये, कारण की मॅच खरं तर हिथूनच रंगतदार व्हायला सुरुवात होते. जर आपण पाहिले तर जवळजवळ 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता समीकरण असणार आहे ते म्हणजे 14. 5 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 5 चेंडू. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला शिस्त, परिश्रम आणि संयम थोडासा ठेवावा लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर तुम्हाला सामन्याची पकड ही मजबूत ठेवावी लागेल. आणि असं म्हटलं जातं ना, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. जर आपण पाहिलं तर योगेश नुकताच याने चौकार लगावलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर पुढचे काही चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि करायच्या 14 धावा. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या वरतून इनसाइड आउट पद्धतीचा फटका. विकेट्स होते पतन. गडी बाद होतोय टीम ओमकार 11 या संघाला मिळते. अजून एक मोठा धक्का योगेशच्या स्वरूपात. बॅट्समन इज गॉन. मात्र समीकरण आहेत जवळजवळ 4 चेंडू आणि 14 धावा. तर मी संग्रामदादांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण आमचे वंडर बॉयज नेक्सस या संघाचे कॅप्टन मनीषदादा म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. तर मी संग्रामदादा विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण मनीषदादा यांचा सन्मान करायचा आहे. न्यू बॅट्समॅन एंटर झाला योगेश. यावेळेस स्विंग इन मिस. फिंगर स्क्रोल केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील काटा बदललाय. शेवटचं शतक. यावेळेस बिहाइंड विकेट किपर मिळेल ती म्हणजे एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 22. अजूनही करायचे त्या म्हणजे 13. 2 मोठमोठे फटके आले तर मॅच मात्र टाय होण्याची क्षमता आहे, परंतु कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला हे 2 मोठमोठे फटके खेचण्याची संधी तुम्हाला मिळते, परंतु यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न एकदा मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 23. अजूनही करायचे म्हणजे 12. आणि अंतिमचा बॉल. आणि त्याचप्रमाणे आपण आमच्या